नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत माझ्या गावाला, माझ्या माहेरी. आणि आई वडिलांनी खूप दिवसांनी बोलवलं होतं, पापड कुरडया घ्यायला बोलवलं होतं त्यांनी. आता आम्ही गाडीत आहोत आणि आता मला थोड्या वेळाने डुकला लागला होता. आणि ही बघा माझी मोठी बहीण फोनवरती तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे आणि मी अजून झोपलेली आहे. हा माझा मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा जो गाडी चालवत आहे, फुल फोकसमध्ये गाडी चालवतोय तो. आणि त्याच्या शेजारी बसलायत तिचा छोटा मुलगा जो शांतपणे गाडीच्या बाहेर बघत होता. आणि कधी झोप झाली आणि कधी आम्ही पोचलो गावाला हे कळलेच नाही. आणि उतरले की आम्ही आई वडिलांना बघितलं, जे आमची आतुरतेने वाट पाहत होते कधी येतात आहे आमच्या मुली. आणि त्यांना बघितलं. माझे बाबा विचारत होते कसं काय आलात. त्यांचे पाय दुखत होतो. घरी आल्यावरती बघितलं, ते सांगत होते पाय दुखतात. तर मी त्यांचे पाय चोळत होते. औषध आणलं होतं त्यांनी, मग त्यांनी पाय चोळून दिले, त्यांचे गुडघे दुखत होते. आणि ह्या अशा माझ्या आईने गव्हाच्या पापडे बनवली होती आणि माझ्या बहिणीने भाकरी बनवली होती वडिलांसाठी. हे बघा किती छान अशा कुरकुरीत पापड्या बनवल्या आहेत. तर ती भाकरी बनवत होती, तर तिला म्हटलं तू आमच्यासाठी तळून दे ना कुरडया पापडे. मग ती म्हणली चला हो तळून देते. तर तिने अशा कुरड्याचा भुगा तळून दिला. हे बघा कसे मोठे झाले, लगेच फुगले आणि खूपच छान लागले होते ते. कुरकुरीत, चविष्ट, मजेदार असे खूप छान लागत होते ते. त्यानंतर तिने गव्हाची पापडी सुद्धा तळले, ते पण खूपच चविष्ट होते आणि खूप छान लागत होते. आणि मग तिने मेथीची भाजी पण केली होती. तर मी म्हटलं चला आता बसूया जेवण करायला. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि तिने टेस्ट केली कुरडई कशी झाली आहे, ती तिला खूप आवडली आणि ती खूपच छान झाली होती. हे बघा, आणि खूप छान झाली होती कुरडई. तर मग जेवण झाल्यानंतर ना आम्ही सगळं सामान भरायला घेतलं. सर्वात आधी कुरडया भरायला घेतल्या. तिच्यासाठी आईने पांढऱ्या कुरड्या बनवल्या होत्या आणि माझ्यासाठी कलरफुल बनवल्या होत्या. मी खूप खुश झाले होते की माझ्यासाठी आई कलरफुल बनवल्या. पण ह्याचं कारण काय होतं की आमच्या घरी गौरी गणपती असतात, तर मग त्याच्यासाठी मला कलरफुलच कुरड्या लागतात. तर ह्या कुरड्या खूपच मोठ्या मोठ्या कुरड्या होत्या. आणि हे बघा अशा पांढऱ्या बनवल्या होत्या. आणि हे सांडगे बघा कसे आहेत. आणि मग मी सांडगे भरत गप्पा मारत कुरड्या सुद्धा भरत होते, सांडगे पण भरत होते. एक साथ दोन कामं करत होती आणि आम्ही खूपच गप्पा मारत होतो. आणि हे बघा मी निळ्या पिशवीत अशा कुरड्या भरून घेतल्या. असे दाखवते, माझी बहीण भरती, माझे बाबा पण भरतात कुरड्या. आणि अशा कुरड्या भरून घेतल्या. तर आईने अजून कुरड्या आणून दिल्या आणि माझ्या बहिणीला दिल्या. तिने कलरफुल कुरड्या आणून दिल्या माझ्या बहिणीला. हे बघा अशा कलरफुल कुरड्या आणून दिल्या आणि म्हणली घे बाई, कलरफुल तुला नाही येत ना, तर मग तुला घे कलरफुल. मग आई म्हणली तू तर काही काम करत नाही, थांब मीच भरते पटापटा सगळे सांडगे. मग तिने मला सांडगे भरून दिले. माझा टाइमपासच चालू होता. आणि त्यानंतर बटाट्याच्या चकल्या म्हणजे साबुदाण्याच्या चकल्या ज्या उपवासाला लागतात, मग त्या आम्ही चकल्या सुद्धा तिने भरून दिल्या आम्हाला. आणि हे पापडे आहेत साबुदाण्याचे, जे उपासाला सुद्धा चालतात, म्हणजे उपासासाठीच असतात ते पण. आणि तिने लाल कलरच्या चकल्या आणि हिरव्या चकल्या चकल्या बनवल्या होत्या. आणि हे बघा गव्हाचे पापडे. हे गव्हाचे पापडे पण खूपच कुरकुरीत झाले होते आणि ते खूप छान लागत होते. मग ते पण भरून घेतले, असे भरून घेतले. आणि मी अजूनही कुरड्या खात आहेत, साबुदाण्याच्या चकल्या खात आहे आणि खूप छान लागत होते. आणि असेच गप्पा चालू आहेत. आणि हे बघा कोथिंबीर, त्यांनी कोथिंबीर वाळून ठेवलेली आहे आणि ती खूपच कडक झाली. अशी कोथिंबीर खूप छान लागते. माझी बहीण म्हणते की ह्याची ह्याचं चटणी खूपच छान होईल कोथिंबीरीची. तर मग आम्ही सगळ्यांनी घेतली, म्हणजे आम्ही दोघींनी भरून घेतली कोथिंबीर. खूप कडक झाली होती आणि तिथे खूपच उन्हाळा होता, कडक. आणि हे बघा अशी कोथिंबीर. आणि ही आहे हरभऱ्याची भाजी, जी वाळवली होती आईने, आणि ती पण आम्ही भरून घेतली. हे हरभऱ्याची भाजी सुद्धा घेतली. असं खूप सारं सामान आईने आमच्यासाठी दिलं होतं. आम्ही ते पिशवीत भरलं आणि आमच्याकडं खूप साऱ्या बॅगी झाल्या होत्या. तुम्हाला दाखवते नंतर ना किती बॅगी झाल्या होत्या आमच्याकडे. आणि आम्ही असंच भरतोय, सगळं काढते आई, आम्हाला काढून देते आणि आम्ही त्याला भरतोय. आणि हे असं आम्ही भरलं, अशा बॅगीत भरल्या, म्हणजे पिशव्यात भरल्या. आणि हे असं आमचं भरून झालं सगळं. चला तर तुम्हाला आमचे
शेतात उगलेलं गहू दाखवते, किती गहू झालं आमचं. हे बघा असे पोतं झाल्यात, एवढे सारे पोतं झाल्यात गव्हाचे. तुम्हाला काढून दाखवते मी. गहू किती सुंदर असं झालेले. हे बघा गहू किती छान झालेले. एवढं सगळं झालंय गहू आमच्या शेतात, किती छान ना. त्यानंतर ना आई म्हणते पिशव्या तर संपल्या, तर साड्यातनीच भर आता सगळं सामान, साड्यात भर आणि घेऊन जा. तर मग माझे बाबा त्या साड्यांना नीट असे हे करून घड्या घालून त्याच्यात भरून देत आहेत आम्हाला सामान. आणि हे काय आहे हे बघते, तर याच्यात आहेत गहू काढून दिला आम्हाला, गहू दिलं. आणि मग आईने ते डबे मोजून ते गहू आम्हाला भरून दिलं. चला तुम्हाला दाखवते कसं आईने भरून दिलं. हे असंच दिलं आईने. नंतर म्हटली की थांब मी तुम्हाला ना डबे मोजून गहू भरून देते. तर तिने डबे मोजले आणि ते गहू भरून दिले. पहिलं माझ्या मोठ्या बहिणीला दिले गहू भरून, त्यानंतर ना मला दिले. आणि अशा खूप सारे, हे बघा किती पसारा आहे. आणि ह्या आमच्या सगळ्या पिशव्या आहेत ज्या आम्हाला घेऊन जायच्या आहेत. आणि हिचा फोन अजूनच चालू आहे. आणि नंतर ना आम्ही सगळं सामान बॅगीत भरलं, म्हणजे बॅगीत नाही, गाडीत भरलं. हे सगळं सामान गाडीत भरलं. खूप सारं सामान झालं होतं गाडीत, इतकं झालं होतं काय सांगू. हे बघा अजून सामान आणतात ते सगळे. हे बघा एवढं सगळं सामान झालेले आहे, अजून सामान. आणि हे सगळं असं सामान झालेलं. हे बघा मी पण घेऊन चालली माझं सामान. आणि मी घेऊन दिलं मी त्यांना, सामान टाका त्याच्यात. आणि मग त्यांनी टाकलं ते सामान आतमध्ये गाडीत, सगळं टाकलं सामान गाडीत. आणि त्यानंतर माझी बहीण म्हटली की थांब मी ना झाडून देते अंगण, आईचे पाय दुखतात ना, तर ती म्हणली की थांब मी झाडून देते अंगण तिला. आणि मग माझ्या बहिणीच्या छोट्या मुलाने हे सगळं असे मोठे लिंबू आणून दिले होते, इडलिंबू. त्याचं सरबत खूप छान होतो. त्यानंतर आईने मला हळदी कुंकू लावलं, तिला मिठी मारली आणि तिची पप्पी घेतली. त्यानंतर माझ्या बहिणीने सुद्धा हळदी कुंकू लावलं, तिने सुद्धा मिठी मारली आईला आणि तिने पण पप्पी घेतली. त्यानंतर छोट्या मुलाने आईचा आशीर्वाद घेतला, तिच्या पाया पडले. त्यानंतर मी माझ्या बाबांकडे गेले, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांना सुद्धा मिठी मारली. त्यांना ते पण खूप खुश झाले, त्यांना आनंद झाला. त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीने सुद्धा त्यांना मिठी मारली आणि त्यांची पप्पी घेतली. आणि असा आम्ही चाललो आहे पुन्हा आमच्या घरी. मी ह्या साईडने आले, तिला म्हटलं तू त्या साईडनी ये, त्या साईडनी बस. त्यानंतर मी ह्या साईडनी बसले, ती तिकडून आली बसली. आणि असं आमचा प्रवास गावाचा संपला. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. हे बघा आईला बाय बाय केलं, बाबांना बाय बाय केलं आणि आलो. त्यानंतर घरी पोचल्यावरती अंधार झाला. मी सगळं सामान काढलं, माझ्या मिस्टरांना बोलवलं, माझ्या मुलीला सुद्धा बोलवलं, माझ्या मुलाला सुद्धा बोलवलं, सगळं सामान घेऊन जा म्हणून. आणि मला डिक्की उघडत नव्हती, कारण की त्यांनी लॉक लावलं होतं. त्याला लॉक उघड म्हणून कंटाळला. नंतर लॉक उघडलं त्यांनी. आणि त्यानंतर आम्ही सगळं आमचं सामान काढलं, सगळं सामान काढून घेतलं आणि ठेवलं. आणि आम्ही घरी घेऊन आलो सगळं सामान. हे सगळं सामान आम्ही घरी घेऊन आलो. त्यानंतर असा झाला माझा प्रवास. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. हे सगळं